नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पलता डी.वाय. पाटील रुग्णालयाचं उद्घाटन। नाना पटोले हे महाराष्ट्राचे पप्पू, आमदार परिणय फुकेंची टीका। दोन्ही ठाकरे एकत्र येऊन शिंदे फडणवीस अजित पवारांना धडा शिकवतील, चंद्रकांत खैरे यांचं विधान। आणि लाडक्या बहिणींसाठी कोणताही निधी बेकायदेशीररित्या वळवला गेला नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। नमस्कार, मी साक्षी पांचाळ, आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। पुण्याच्या मावळ तालुक्यातील आंबी तरंगवाडी येथे 600 खाटांच्या अत्याधुनिक पुष्पलता डी.वाय. पाटील मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल पार पडलं। उद्घाटन समारंभात खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, डी.वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर विजय पाटील, कुलपती संजय पाटील, उपकुलपती डॉक्टर शिवानी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते। रुग्णालयाचं नाव पुष्पलता डी.वाय. पाटील यांच्या संस्कारांचा सन्मान म्हणून ठेवल्याचं असं मत डॉक्टर विजय पाटील यांनी सांगितलं। शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेनेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला हजेरी लावली होती। यावेळी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना चंद्रकांत खैरे यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यास राज्याला फायदा होईल असं मत व्यक्त केलंय। तसेच दोन्ही ठाकरे एकत्र येऊन शिंदे फडणवीस अजित पवारांना चांगलाच धडा शिकवतील असा टोला देखील यावेळी चंद्रकांत खैरे यांनी लगावलाय। दोन्ही भाऊ एकत्र येण्याची तयारी सुरू झालेली आहे, त्यात नातेवाईक सुद्धा इन्व्हॉल्व झाले। म्हणजे आता आम्ही सर्वच मिळून त्या ठिकाणी, म्हणजे आम्ही सगळे शिवसैनिक सगळे विचारून, पदाधिकारी हे सगळे मोठे मोठे हे सगळे पदाधिकारी, मी त्यांना विचार, बाबा काय तुमचं मत आहे? नाही, दोन भाऊ एकत्र आलेच पाहिजे असं म्हणतात सगळे, आणि म्हणून दोन्ही भाऊ एकत्र येतील आणि भाजप, शिंदे, दादा या महायुतीला धडा देतील, स्पष्ट सांगतो। प्रकाश महाजनांचं स्टेटमेंट आलं, काय ते म्हणतात की जनतेच्या मनात काय आहे ते सोडा, तुमच्या मनात काय आहे ते सांगा म्हणा। आता ते प्रकाशजी म्हणजे आमचे खास जुने मित्र आहे, आणि मग ते म्हणत असतात काय, त्यांना पण काहीतरी बोलायला पाहिजे ना, ते दुसरं त्यांना आदेश झालेला आहे काय बोलायचं नाही, म्हणून ते आपलं काहीतरी बोलत असतात। परंतु मी या ठिकाणी सांगतो की जनतेच्या मनातच आहे। मी सगळ्यात पहिले आमच्या मिटिंगमध्ये सांगितलं की साहेब, मराठवाड्यातून सर्व जनता म्हणते की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजे, तर आपण सांगतो। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तसेच शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू हे हजारो समर्थकांसह गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीजवळ बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेत। कालपासून त्यांच्या आंदोलनाची जोरदार सुरुवात झाली असून आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचं यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपावरून सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ निर्माण झालाय। या योजनेसाठी इतर विभागांचा निधी वळवण्यात आल्याचा आरोप सरकारमधील मंत्री आणि विरोधक सातत्याने करतायत। तर याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवला नाहीये असा खुलासा केला। यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेऊयात, लगेचच परत येऊ। पाहत रहा न्यूज अनकट। तर या होत्या आजच्या ठळक बातम्या। हा काही रॅन्डम गोंधळ नाही, ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट। न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ, जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य। नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ। ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज, बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये। गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स, क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट। आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार। पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा। हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय,
मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या निकालासंदर्भात जे वक्तव्य केलं त्याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केलाय. मात्र महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले यांनी आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा पराभवाचं आत्मचिंतन करावं असा उपरोधक टोला भाजपचे विधान परिषद आमदार परिणय फुके यांनी नाना पटोले यांना पत्रकार परिषदेत बोलताना लगावलाय. की आता नुकतंच आपण सांगितल्याप्रमाणे मी नाना पटोलेंची आता जी त्यांनी प्रेस घेतली त्या संदर्भात मी ते बघितलं आणि त्यांचे प्रामुख्याने 2 आक्षेप आहे. राहुल गांधींनी या संदर्भात आक्षेप घेतला होता, त्याचं आजच लोकमत आणि अनेक माध्यमांमध्ये माननीय फडणवीस साहेबांनी एकदम त्या पूर्ण जे त्यांनी आरोप केले त्याचं खंडन चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्या संदर्भातली आकडेवारी त्यांनी चांगल्या प्रकारे जोडलेलं आहे. आज नाना पटोलेजींनी ज्या प्रकारचे आरोप केलेले मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी ज्याप्रमाणे वागतात त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे पप्पू नाना पटोले हे त्याचप्रमाणे वागतात आहे. आणि कुठेतरी हरल्यानंतर स्वतः आत्मचिंतन करण्यापेक्षा हे आरोप प्रत्यारोप करत असतात. निवडणूक झाली, जसा निकाल लागला ते EVMवर दोष देत होते आणि त्यावेळेस आम्ही त्यांना सांगितलं की बाबा कर्नाटकामध्ये तुमची सरकार आली त्यावेळेस EVM चांगली असते, लोकसभेमध्ये तुमच्या थोडं बहुत जास्त सीटा आल्या निवडून तर त्यावेळेस EVM चांगली असते. आणि जसं तुम्ही हरले त्यानंतर EVMवर, इलेक्शन कमिशनवर ते आरोप करणं सुरू करतात. सगळ्यांचा बाप म्हणून मुख्यमंत्री पदावर भाजपचा नेता बसलाय. मंत्री नितेश राणांच्या तुळजापुरातील या विधानाला उत्तर देताना ठाकरे सेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राणेंना सणसणीत टोला लगावलाय. विकास निधी म्हणजे कणकवलीची वडिलोपार्जित प्रॉपर्टी नव्हे तर सत्तेची मस्ती नितेश राणेंच्या डोक्यात गेली असून जनता ही मस्ती उतरवण्याचं काम करेल, कारण जनता सगळ्यांची मायबाप असते. विकास कामांचा निधी रोखणं हा लोकशाहीचा खून असून अशा वृत्तीला ठेचायला हवं असा हल्लाबोल निंबाळकरांनी नितेश राणेंवर केलाय. बीड जिल्ह्यातील केज येथे भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने यांच्याच विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई जयंत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावत पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले. या मेळाव्याच्या माध्यमातून विविध ज्वलंत मुद्द्यांवर ठामपणे भूमिका मांडताना जयंत पाटील यांनी सोलार कंपन्यांच्या नावाखाली शासकीय जमीनवरील गरिबांची घरं हटवणं, उसाला प्रति टन 5,000 रुपयांचा हमीभाव आदी विषयांवर सरकारला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं. आणि मेळाव्याचे अध्यक्ष पक्षाचे ज्येष्ठ नेते SV जाधव, चिटणीस मंडळाचे आणि मध्यवर्तीचे सगळे सदस्य आणि मित्र, हा मेळावा पक्ष संघटना वाढवण्यासाठी आहे. पक्षाच्या संघटनेमध्ये शिस्त लावण्यासाठी आहे. पक्षाचं कामकाज डेकोरमने चाललं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. आपले गेलेले पुढे मुलाखत दिल्या, तुम्ही टीव्हीवर गेलात तर त्यावर वक्तव्य करताना आपलं भान ठेवलं पाहिजे. कुठल्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी लढतो आहोत ते पण आपण ठरवलं पाहिजे. आणि म्हणून आजचे मेळावे आम्ही घेतो आहोत. आज यासह बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. चला करूया माणुसकीचा हा नाट्य जागर.
चला करूया जागर, स्वतःमध्ये आणि सगळ्यांमध्ये माणूस शोधण्याचा. चला जागराला, जागराला या हो, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या माणुसकीच्या, जागराला या हो, जागराला या तुम्ही, जागराला या. थिएटर ऑफ रिलेव्हन्सच्या कलाकारांचा हा नाट्य जागर येतो लवकरच आपल्या भेटीला न्यूज अनकटवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. उर्वरित काही महत्त्वाच्या बातम्यांवर एक नजर टाकूयात. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने यंदा 133व्या वर्षी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवानिमित्त केरळच्या प्रसिद्ध श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने वासापूजनाने सजावटीच्या कामाचा विधिवत श्री गणेशा करण्यात आलाय. या सजावटीमध्ये तब्बल 30 भव्य खांब आणि सुमारे 500 देवी देवतांच्या ऋषी मुनींच्या मूर्ती असणार असून कला दिग्दर्शक म्हणून विनायक रासकर तर मंडप व्यवस्थेसाठी काळे मांडववाले यांचं योगदान राहणार आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचा यंदाचा गणेशोत्सवाचा मंडपाचा शुभारंभ वासापूजन आज विधिवत या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यावर्षी पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती आपण देखाव्याच्या स्वरूपामध्ये तयार करत आहोत. त्याचं कार्य देखील हे सुरू झालेलं आहे आणि आज प्रत्यक्ष मंडपाच्या उभारणीचं काम हे आजपासून सुरू होणार आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे 27 ऑगस्टला गणेश चतुर्थी गणेशोत्सवाचा आरंभ आहे आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 45 दिवस ही सजावट जे करतात त्यांना वेळ लागतो आणि त्याच्या अगोदर मंडपाचं काम करणं हे अपरिहार्य आहे. या ठिकाणी वाहतुकीचा कुठलाही खोळंबा न होता आणि विसर्जन मिरवणूक देखील मंडप तसाच राहून कशी जाईल याचं नियोजन यावर्षी अतिशय चोख पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना आगामी येणाऱ्या गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय गणेश. वंचित बहुजन आघाडीच्या आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीस दिशा देण्यासाठी तसेच कार्यपद्धत ठरवण्यासाठी बीडमध्ये एक महत्त्वपूर्ण संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात भरलेल्या मेळाव्यात फुले आंबेडकरी विचारांचे नेते भास्कर भोजने यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांनी बहुजन समाजाच्या हितासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या संघर्षावर प्रकाश टाकत कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली आहे. विचारांची शिदोरी घेऊन समाज परिवर्तनासाठी एकवटावं असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय. काल पुणे बेंगळुरू महामार्गावर सातारच्या बोपेगाव जवळ गॅस टँकरने अचानक पेट घेतल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. सुदैवाने टँकर रिकामा असल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र आगीत गॅस टँकर जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झालंय. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वालामुळे तासभर महामार्गावरील वाहतूक ठप्प होती. महामार्गावरील पोलीस केंद्र जोशी विहीर येथे अग्निशमन यंत्रणा असावी अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. मात्र आणेवाडी टोलनाका व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. आणि या बातमीसह मॉर्निंग बुलेटिन मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज अनकट.